हॅलो, माझं नाव शीतल देवरे, वय 27. मी एका प्रायव्हेट IT फर्ममध्ये काम करते. तर मला ट्रायजेमिनल न्यूरोलजिया म्हणून 3 वर्षापासून त्रास होता. फेसच्या लेफ्ट साईडला खूप सेव्हिअर पेन होता. असं वाटत होतं की कोणी मला शॉक देते, असं सारखं वाटायचं आणि पेन इतका जास्त होता की मला सुसाईड करावंसं वाटायचं. तर मग मी खूप डॉक्टरांना दाखवलं, 7 न्यूरोलॉजिस्ट आणि 2 न्यूरोसर्जनला. तर आधी मेडिकेशन सुरू केलं, गोळ्यांचा फरक पडत होता, मला छान वाटत होतं. हळूहळू गोळ्यांचा डोस वाढत गेला कारण पेन पण वाढत होता तसा. तर मग एक वेळ अशी आली की मी दिवसाला 9 गोळ्या खात होती, तरीही इफेक्ट त्याचा 0 होता. मला झोप पण येत नव्हती. मग मला झोपेच्या गोळ्या सुरू केल्या त्यांनी. पण मग झोपेच्या गोळ्या सुरू केल्यामुळे मला पर्सनल लाईफवर त्याचा फार इफेक्ट झाला. मला ऑफिसमध्ये कामही करता येत नव्हतं आणि पेन इतका जास्त होता की मला हसली तरी दुखायचं, श्वास घेतला तरी पण दुखायचं, इतका जास्त पेन होता. मग त्याचा फार परिणाम झाला माझ्या पर्सनल लाईफवर आणि मेन करिअरवर पण. मग मी चेन्नईवरून घरी आले महाराष्ट्रात. पप्पांच्या एका फ्रेंडने कुलकर्णी सरांना सजेस्ट केलं. मग मी आधी तर आम्ही डिसिजन घेतला होता की सर्जरी नाहीच करायची, कारण रिस्की आहे सर्जरी म्हणून, स्मॉल ब्रेनची सर्जरी असते म्हणून. पण मग पप्पांच्या फ्रेंडच्या मुलाचं पण सर्जरी त्यांनीच केली होती. तर ते बोलले की डॉक्टर चांगले आहेत, सर्जरी करून टाका. मग आम्ही घाबरत होतो तरी पण सर्जरीचा निर्णय घ्यावाच लागला कारण पेन जास्त होता. तर मग मला असं वाटलं की ठीक आहे, एकटं जे व्हायचं ते होईल, पण ॲटलिस्ट पेन कमी तरी व्हायला पाहिजे. तर एका डॉक्टरांनी असं पण सांगितलं होतं की सर्जरी करून टाकू आपण तुझी, जर तू दिवसाला 3 गोळ्या घेत असशील तर तुझं दुखणं मी एका गोळीवर आणून देईल. मला ती एक गोळी पण नको होती, मला अर्धी पण गोळी नको होती, मला गोळीच घ्यायची नव्हती. मग आम्ही निर्णय घेतला की कुलकर्णी सरांकडे सर्जरी करूयात असं. तर 22 डिसेंबर 2023 माझी सर्जरी झाली. सर्जरी झाल्यानंतर 2 तासांनी मला शुद्ध आली. 15 दिवस मेडिकेशन सुरू होतं. आत्ता एक पण गोळी नाही आहे. सर्जरी होऊन ऑलमोस्ट 2 महिने झालेत. मला असं चांगलं वाटतं की मी सर्जरीचा डिसिजन घेतला. मी पूर्ण नॉर्मल लाईफ आता जगते. पेन बिलकुल नाही आहे आणि सर्जरी केल्यानंतर लगेचच फरक जाणवला. पेन 0 होता माझा. आता नॉर्मल लाईफमध्ये जगून मला चांगलं वाटतंय आणि मला आनंद होतोय की मी सर्जरीचा निर्णय घेतला. आधी मी घाबरत होती, घाबरत असतानाच निर्णय घेतला, पण तो निर्णय म्हणजे सर्जरी सक्सेसफुल झाली म्हणून मला असं वाटतंय की मी सर्जरीचा डिसिजन घेतला ते चांगलं केलं आणि म्हणून मला आता पेन फ्री लाईफ जगते मी. सो मी एवढंच बोलते. थँक्यू व्हेरी मच.